मित्रांनो, आपण आज हरभरा पिकावर दुसरी फवारणी कधी करायला पाहिजे आणि ती कोणती घ्यायला पाहिजे जेणेकरून फुलाची संख्या त्यामध्ये वाढेल, तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो नमस्कार, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो, आपल्याला हरभरा पिकामध्ये जी दुसरी फवारणी आहे तर ती आपल्याला जी कळी अवस्था त्यामध्ये एक अर्ध जे फुल दिसतं तर त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे। मित्रांनो, त्यामध्ये फुलाची संख्या त्यामध्ये जास्त व्हावी त्यासाठी आपल्याला एखादं टॉनिक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे आणि अळीनाशक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर एक बुरशीनाशक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे। तर घ्यायचे आहे तर ते कोणते घ्यायचे त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपल्याला जे अळीनाशक आहे तर अळीनाशकामध्ये आपण इमामेक्टिन बेंझोएट घटक असलेलं कीटकनाशक त्यामध्ये घ्यायचं आहे। तर ते आपल्याला 12 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये जे की आपल्याला 2 नंबरला त्यामध्ये आपल्याला टॉनिक वापरायचं आहे। तर मित्रांनो, त्या टॉनिकमध्ये आपल्याला जे टाटा बहार आहे टॉनिक तर ते आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, आपल्या हरभरा पिकाची वाढ झालेली नसेल तर त्यामध्ये आपल्याला टॉनिक जे आहे तर ते टाटा बहार घ्यायचं आहे। तर मित्रांनो, टाटा बहार घेताना आपल्याला त्यामध्ये 40 ml प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून आपली त्यामध्ये वाढ आणि फुटव्यांची संख्या त्याचबरोबर फुलांची संख्या जास्तीत जास्त होण्यास मदत मिळेल आणि प्रकाश संश्लेषण क्रिया त्यामध्ये सुरळीत चालू राहील। आणि मित्रांनो, आपला जर हरभरा जास्त प्रमाणात वाढला असेल आणि त्याला थांबवायचा असेल, फुलांची संख्या त्यामध्ये वाढवायची असेल तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे सिजंटा कंपनीचं कल्टार आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। तर ml प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। मित्रांनो, आपल्याला दोन्हीमधून कोणतंही आपल्या हरभरा पिकाच्या अवस्थेनुसार घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण जे रेडोमिल गोल्ड आहे तर ते 30 ग्रॅम घेऊ शकता किंवा मित्रांनो जे प्रोपिकोनाझॉल आहे मित्रांनो तर ते सुद्धा आपण घेऊ शकता। तर जे प्रोपिकोनाझॉल किंवा आपण टिल्ट जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो ते आपल्याला 12 ml प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे दुसऱ्या फवारणीचं। तर यामध्ये आपल्याला फुलांची संख्या, अळीचं नियंत्रण आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये बुरशीजन्य जे रोग आहे तर त्याचं नियंत्रण होण्यास मदत मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे आपण अशा पद्धतीने फवारणी करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।